ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या श्री गणरायाचं कागलमध्ये उत्साहात आणि आनंदी वातावरणात आज स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पांचं आगमन झालं। रस्ते आणि प्रमुख चौकात गणरायाच्या सुरू असलेल्या जयघोषामुळे कागल शहरातील वातावरण गणेशमय झालं होतं। कागल शहरात सकाळपासूनच नागरिकांनी श्रींच्या मूर्ती घरी नेण्यासाठी कुंभारवाडा, महात्मा फुले मार्केटसह ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती। हिंदू संस्कृतीत गणेश उत्सवाला विशेष स्थान आहे। विघ्नहर्ता म्हणून बाप्पा भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात, तर मंगलकर्ता म्हणून प्रत्येक कार्याची सुरुवात त्यांच्या स्मरणानं शुभ मानली जाते। कागल शहर आणि परिसरात पावसानं सकाळपासून उसंत घेतल्यानं अनेक कुटुंब घरातील सदस्यांसह श्रींच्या मूर्ती नेण्यासाठी घराबाहेर पडले होते। काहींनी पायी चालत मिरवणुकीनं तर काहींनी मोटरसायकल आणि कारमधून मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींच्या मूर्ती घरी नेल्या। श्रींच्या मूर्ती नेण्यासाठी ढोल वादकांना आज मोठी मागणी होती, त्यामुळे अनेकांना त्यांच्या वेळेनुसार श्रींच्या मूर्ती घरी घेऊन जावं लागलं। दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यावर श्री गणेशाच्या सजावटीचं साहित्य आणि फळांचे स्टॉल लावण्यात आले होते। फुलं, पूजेच्या साहित्यांसह फळांना मोठी मागणी होती। दुपारपर्यंत मुहूर्त आणि आपल्या सोयीच्या वेळेनुसार अनेकांनी श्रींच्या मूर्ती घरी नेल्या। गणेशाच्या आगमनामुळे घराघरातील वातावरण चैतन्यमय आणि मांगल्यमय बनलं आहे।